निमा सोलापूर शाखेकडून 12 व 13 एप्रिल रोजी विविध उपक्रम। नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात निमा या इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर यांच्या संघटनेचा 78वा स्थापना दिवस दिनांक 13 एप्रिल रोजी असून यंदा निमा सोलापूर शाखेकडून विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात येणार आहे। यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण यासोबत वैद्यकीय क्षेत्रात व संघटनेमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांचा निमाकडून विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती निमा पदाधिकारी यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली। नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात निमा ही देशातली नव्हे तर जगातली वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी सगळ्यात मोठी संघटना आहे। निमाचे संपूर्ण भारतामध्ये 4.5 लाखापेक्षा जास्त सदस्य आणि 1600पेक्षा जास्त ब्रँचेस कार्यरत आहेत। निमाची स्थापना ही 13 एप्रिल 1948 रोजी झाली आणि दरवर्षी 13 एप्रिलला निमा वर्धापन दिन संपूर्ण देशभरातल्या शाखांमध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो। सोलापूर शाखा ही देशातली अग्रगण्य शाखा म्हणण्यापेक्षा देशातल्या टॉप 10 शाखांपैकी एक आहे आणि सोलापूर शाखेमध्येही निमा वर्धापन दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मोठा कार्यक्रम म्हणजे निमा पुरस्कार वितरण सोहळा। हा पुरस्कार वितरण सोहळा यावर्षी सोलापूरमध्ये अतिशय धूमधडाक्यात साजरा केला जाईल। या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे प्रथम नागरिक आमदार महापौर विनायकजी कोंड्याळ आणि प्रसिद्ध उद्योजिका सीसीएन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा हे पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आणि या पुरस्काराअंतर्गत अतिशय मानाचे असे पुरस्कार सोलापूर शाखेतर्फे दरवर्षी दिले जातात। त्यामध्ये धन्वंतरी पुरस्कार जो आहे तो ॲलोपॅथी क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करणाऱ्या आणि आयुर्वेद क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अशा 2 लोकांसाठी दिला जातो। यावर्षी जे पुरस्कारासाठी आम्ही निवड केलेली आहे ॲलोपॅथी क्षेत्रातील डॉक्टर विजयकुमार अडकाल यांची, सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ। त्याचबरोबर आयुर्वेद क्षेत्रामधले पुरस्कार जे आहे तो पुरस्कार आम्ही वैद्य राघवेंद्र नादरगी यांना जाहीर झाला आहे। त्याचबरोबर निमा रत्न, निमासाठी तन मन धनाने अतिशय उत्कृष्ट काम करणाऱ्या निमा पदाधिकाऱ्यासाठी हा पुरस्कार दिला जातो। ॲडव्होकेट डॉक्टर धनंजय कुलकर्णी जे निमा लीगल सेल केंद्रीय शाखेचे मध्ये कार्यरत असून अनेक वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे कोर्ट केसेस आहेत त्याच्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन संपूर्ण देशभर लाभत असतं। तो धन्वंतरी पुरस्काराबरोबर तो निमारत्न पुरस्कार आहे तो आम्ही डॉक्टर धनंजय कुलकर्णी यांना दिलेला आहे। त्याचबरोबर यावर्षीपासून डॉक्टर अनिल पत्की स्मृती विशेष पुरस्कार आम्ही जाहीर केला आहे। सोलापूर शाखेचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व डॉक्टर अनिल पत्की यांचं नुकतंच निधन झालेलं आहे। त्यांच्या स्मरणार्थ 5 स्टार ग्रुपतर्फे एक पुरस्कार जाहीर झालेला आहे, तो डॉक्टर अनिल पत्की स्मृती विशेष पुरस्कार आणि हा पुरस्कार जो आहे तो यावर्षी डॉक्टर माधव गुंडेटी यांना जाहीर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर निमामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्या आणि साठी काही पुरस्कार आहेत। त्यामध्ये निमा सुपरस्टार पुरस्कार जो आहे तो डॉक्टर अमोल माळगे आणि डॉक्टर अश्विनी देगावकर यांना जाहीर झालेला आहे। निमा शायनिंग स्टार पुरस्कार सचिन बोंगरगे आणि वैजनाथ स्वामी यांना जाहीर झालेला आहे आणि निमा रायझिंग स्टार पुरस्कार हा डॉक्टर सुनील खट्टे आणि डॉक्टर आदिल मुल्ला यांना जाहीर झालेला आहे। त्याचबरोबर निमा सोलापूर शाखेतर्फे काही विशेष गौरव पुरस्कार देण्यात येतात। त्यामध्ये महापालिकेच्या आरोग्य अधिकारी जे आहेत डॉक्टर मंजिरी कुलकर्णी, डॉक्टर राजलक्ष्मी गायकवाड आणि डॉक्टर विलास सरवती यांना हे पुरस्कार सोलापूर शाखेतर्फे जाहीर करतात। हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी खडकोली सभागृह येथे संध्याकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे। सर्वांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून सहकार्य करावे। मी डॉक्टर नागनाथ मारुतीराव जिड्डीमणी, अध्यक्ष निमा सोलापूर। आत्ताच माझे सहकारी सिनियर सर डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर यांनी आपल्या निमा डेबद्दल आम्ही देणाऱ्या पुरस्काराची सविस्तर माहिती आपणास दिलेली आहे। यासोबतच आम्ही आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा घेणार आहोत। यामध्ये वृक्षारोपण असेल, सामाजिक कार्य आहेत, अशा अनेक कार्यक्रमांनी आम्ही हा निमा डे साजरा करणार आहे, एवढं मी सांगू इच्छितो। सोलापुरातील इंटिग्रेटेड डॉक्टरांच्या हक्कांसंबंधी व प्रश्नांबाबत निमा सोलापूर शाखेकडून विविध स्तरावरून प्रयत्न केले जात असतात। त्याचबरोबर
इतर सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम व प्रबोधनपर व्याख्यानेही आयोजन केली जातात. त्यामुळे निमा सोलापूर शाखेला नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बेस्ट ब्रँच अवॉर्ड सह विविध पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले आहे. निमा स्थापना दिनाच्या औचित्यावर रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर सायंकाळी 6 वाजता वैद्यकीय क्षेत्रात व संघटनेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या मान्यवर डॉक्टरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल आणि प्रसिद्ध उद्योजिका डॉक्टर सुहासिनी यतीन शहा या उपस्थित राहणार आहेत. दिनांक 13 एप्रिल रोजी उळे तालुका दक्षिण सोलापूर येथे आरोग्य मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच विडी घरकुल परिसरातील गरजू रुग्णांसाठी डॉक्टर जिड्डीमणी यांच्या कमल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन निमा सोलापूरचे अध्यक्ष डॉक्टर जगन्नाथ जिड्डीमणी यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस निमाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर, डॉक्टर साहेबराव गायकवाड, डॉक्टर रविराज गायकवाड, डॉक्टर सुभाष भांगे, डॉक्टर नितीन बलदवा, डॉक्टर नागनाथ जिड्डीमणी, डॉक्टर अभिजित पुजारी, डॉक्टर प्रवीण ननवरे, डॉक्टर श्रुती मराठे, डॉक्टर पल्लवी भांगे, डॉक्टर अश्विनी देगावकर, डॉक्टर राजश्री मठ, डॉक्टर वाले, डॉक्टर योगेश उडगीकर, डॉक्टर उत्कर्ष वैद्य इत्यादी डॉक्टर्स उपस्थित होते. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space.